5 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तर बोलूया आपण व्हीआयपी कडे. तर बोलूया आपण व्हीआयपी कडे. व्हीआयपी वर खास उपस्थिती आपण पाहतो या कव्वाड अंबाडी क्रिकेट असोसिएशन जे विद्यमान अध्यक्ष संतोष गुरव साहेबांची आणि त्यांचा हेतूचे सन्मान आपण इथून करणार आहोत. नक्कीच आपण पाहतो या श्रीकांतजी यांना विनंती असेल, श्रीकांत गोणी साहेब, की आपण आपल्या शुभ हस्ते संतोषजी गुरव साहेबांना सन्मानित करायचं आहे. या असोसिएशनला नक्कीच आपण बघितलं तर सुगीचे दिवस जे आणलेले आहेत त्यामध्ये या मुख्य वाटा नक्कीच अध्यक्ष साहेबांचा आहेत. ते या विद्यमान अध्यक्ष या कव्वाड अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे संतोषजी गुरव साहेबांना इथून सन्मानित केले गेलेले आहे. एक ब्रेकिंग न्यूज आहे, ते रामोडी संघाचा अक्षय कासार याने जर अर्धशतक झळकवलं तर त्यासाठी त्या अर्धशतकासाठी आज रात्रीची मेजवानी असेल. विकी मात्रे आणि त्यांचे या टीम पार्टनर यांच्याकडून अक्षय कासारसाठी जर अर्धशतक या सामन्यामध्ये अक्षय कासार झलकावतोय तर त्यासाठी रात्रीची मेजवानी असेल. हे ब्रेकिंग न्यूज नक्कीच आमच्यापर्यंत आलेलं आहे. विकी मात्रे यांना टीम यांच्याकडून ही मेजवानी अक्षय कासारसाठी असणार आहे.
सामनावीर फलंदाज अक्षय कासार. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलेला आहे फलंदाजाला. अक्षय कासारेने जर सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले, षटकांची हॅट्रिक पूर्ण केली, तर विकी मात्री कव्वाड यांच्याकडून त्यांना मेजवानी असणार आहे. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा कटरचा वापर, लेग कटर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. थोडासा ट्रबल करताना अक्षय कासार पाहायला मिळतोय. आज कव्वाडचे धाबे मात्र रात्री उशिरापर्यंत चालू असणार आहेत. ज्याप्रमाणे मेजवानीच्या ऑफर येत आहेत अक्षय कासारसाठी. या सामन्यामध्ये असरदार अक्षय कासारला आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो आणि पुढील सामन्यामध्ये आपण कोहिनूर ऑफ कोलिवली वैभव पाटीलला इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. यावेळी मात्र अपटकाट स्पंज केलेल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फटका चांगला होता, मात्र आपण बघितलं तर सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. फक्त एकच धावे समाधान मानावं लागेल फलंदाज अक्षय कासार याला. संघाची धावसंख्या पोहोचते ती 14वर. यांनी समोर खेळलेल्या चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रेंज मध्ये सज्ज आणि त्यामध्ये रवेश याला जाऊ लागेल तंबूच्या असलेल्या लवेश याची गेली संपुष्टात. लवेश बाद होऊन पॅलमध्ये परतताना लवेश यांनी बाद होऊन आपल्या संघासाठी एका षटकाच्या मदतीने 8 धावांचा योगदान दिलेलं आहे. न्यू बॅटर दिशान. आपण सामना पाहतोय देवांश रामवाडे विपक्ष जरमरी खानपे ब या दोन संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या सामन्यात विजय संघ विपक्ष गावदेव कोलिवली या संघामध्ये. गोलंदाज आयुष्य बॉलिंग ट्रॅकवर सामना फलंदाज दिशान. इथे चेंडू पाडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वलतोय, कट होतोय. पंचांचा इशारा वाईट आणि हा चेंडू मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा टाकावं लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने देखील भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 15वर. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू देखील इथे हाताळताना आउटसाइड ऑफ मात्र हा चेंडू लिगल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 15 धावा. इथे मात्र अतिशय खराब चेंडू, हेलिकॉप्टर डिलिव्हरी असं देखील म्हणता येईल. ज्याप्रमाणे हा चेंडू हाताळला होता आयुष्याने आणि पंचाचा बिमर नऊचा देखील इशारा आलेला आहे. म्हणजे पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. धावसंख्या 16वर पोहोचते. देवांश रामवाडी संघ आपण बघूया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. फ्रीट नक्कीच पंचाचा इशारा येतोय. उघडा डोळे पहा नीट कारण हा चेंडू असणार फ्रीट आणि फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का? बिग हिट, वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे चेंडूला भिरकवून दिले सीमा पार. वॉट ऑफ लॉंग अंच्यावरून झडणाटदार षटकार. 1-12 लेखून शॉलेट मारा दिशान याच्या बॅटमधून षटकार आणि षटकारांनी संघाची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या पोहोचते ती 22वर. काय फटका ऐकले आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम हा फटका आपण पाहतोय फलंदाज दिशांच्या बॅटमधून. इंटू द आर्क आणि आउट ऑफ द पार्क.
षटकाची देखील समाप्ती. 2 षटक समाप्ती झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर देवांश रामवाडे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 22 धावा. 22 लॉस फॉर द 1 विकेट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. दोन षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 22-11.00च्या सरासरीने प्रति षटकामागे आतापर्यंत देवांश रामवाडे संघाने धावा जोडलेल्या आहेत. आणि इथून आपण बघितलं तर अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. उमेश तिसऱ्या षटक घालण्यासाठी आलेला आहे. उमेश बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र अकुटप्याचा चेंडू आणि अकुटप्याच्या चेंडूवर पुलचा फटका. पुल पॉवरफुल वंडरफुल आणि चेंडू होतो मेडिकलच्या सीमाशा गोल षटकार. अक्षय कासार याच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. असरदार अक्षय कासार वैयक्तिक 12 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय आणि संघाची धावसंख्या देवांश रामवाडी संघाची पोहोचवतोय तो या 28 वर. आखो टप्पा आणि चिडून केल्या होत्या आकाशाची गप्पा. इथे ऑन साइडला पुन्हा एकदा हा चेंडू गॅप मधून गॅप मोठा नाही धावांचा टोटा. चेंडू निघून जाते सीमा बाहेर. 10 का दम दाखवताना हा चौकार. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 32 धावा. मंगेश घोडे नक्कीच आपण पाहतोय सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये. उद्या पूर्ण वेळ ते नक्कीच स्कोरिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. पंचदशर वाईट आव्हान देता वारचिरपणे. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 33 वर. इनसाइड आउट सुरेख फटका. वाड शॉट झन्नाटदार चौकार. चेंडू निघून जातोय कव्हर रिजन मधून सीमा बाहेर चौकार. वॉट अ शॉट. असरदार कासार आपण बघतोय. याच फलंदाजासाठी तर खरं तर अक्षय कासार याला ओळखलं जाते. अगदी BC4 सिटी फॉर्मॅटमध्ये देखील अनेक मैदानी या फलंदाजाने गाजवलेले आहेत. वैयक्तिक 24व्या धावसंख्येला तो फलंदाजी करतोय. का तर रामवाडी त्याचं मुख्य गाव आहे. मात्र बरेच जण त्याला नक्कीच समालोचक देखील मॅन फ्रॉम मानगाव म्हणून बोलत असतात आणि तेव्हा कुठेतरी त्याचं मन दुखावतोय. रामवाडीचा हिरा आपण बघतोय अक्षय कासार सध्या चांगले फलंदाजी करताना. स्लो दिशाचे फटके पडे बरे फटके आणि हा चेंडू देखील निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमा पार. आणखीन एक षटकार. अक्षय कासार नावाचा वादळ आता मात्र या मैदानामध्ये घोंगावताना पाहायला मिळते. धावा होत नाहीत. धावा जणू काही वाहत आहेत. धावांचा महापूर सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढताना या 6 ने धावसंख्या पोहोचते ती 43 वर 43. अक्षय कासार चौकार षटकामध्ये डील करताना जणू काय अक्षय कासार हा सध्या तरी षटकारांना चौकारांचा व्यापारी बनलेला आहे. ना इक्का दुक्का सीधा चौका छक्का चौकार षटकांची भाषा बोलताना तो पाहायला मिळतोय. पंचाच्या दरम्यान इशारा वाढचा येतोय. तोच दडपण देखील आता मात्र उमेश या गोलंदाजावर पाहायला मिळते. विकी म्हात्रे याने नक्कीच षटकांच्या हॅट्रिकसाठी अक्षय कासारसाठी मेजवानी जाहीर केलेली आहे आणि 50 साठी देखील. हो 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 घुटना टेक और सिक्सर देख. हा चेंडू देखील निघून जातो मेडिकोच्या सीमा पार. आणखीन एक षटकार. जर अक्षय कासार यांनी अर्धशतक पूर्ण केले तर विकी म्हात्रे, स्वप्नील गोतारणे आणि दक्ष गुरव यांच्याकडून मेजवानी असणार आहे.
आणि त्या दिशेने नक्कीच आता मात्र आगीकूच करताना आपण बघतो अक्षय कासार. वैयक्तिक आपण जर बघितलं तर अक्षय कासार सध्या वैयक्तिक 36 धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि 14 धावेने दूर आपल्या अर्धशतकापासून. जर अर्धशतक झळकावतोय तर मेजवानी तर असणार आहे. मग या स्पर्धेमधील देखील पहिलं अर्धशतक अक्षय कासारच्या बॅटमधून त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळेल. उमेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना. इनसाइड आउट सुरेख फटका इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यातून चुरून निघून जाते सीमा बार. डीप कव्हर रिझर्व मधून कव्हर राहायचा अतिशय सुरेख चौकार. आणि वैयक्तिक मला वाटतं 40 वर खेळताना आता मध्ये अक्षय कासार पाहायला मिळतोय. षटकाची देखील समाप्ती 3 षटकांची समाप्तीनंतर देवांश रामवाडी संघाच्या संघटनेने जो निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा, तो निर्णय या देवांश रामवाडी संघाच्या फलंदाजाने आतापर्यंत 7 ठरवलेला आहे. संघाची धावसंख्या 54. काल एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि अर्धशतकाच्या उंबाड्यावर इथे आपण पाहतोय अक्षय कासार आपल्या अर्धशतकापासून तो 10 धावेने दूर आहे. आणि अर्धशतक जर झळकावतो तर विकी मात्रे, स्वप्नील गोतारने आणि दक्ष गुरव कव्वाड यांच्याकडून मेजवानी असणार आहे. काल हर्षद छोटा लावून मापुली संघाच्या फलंदाजाने सलामी लावून अर्धशतक झळकवलं. 51 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. गोलंदाज अमोल बॉलिंग ट्रॅकवर. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात अमोल तारे. समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. व्हाईट ऑफ लॉंग ऑन रिझर्व मध्ये अमोल तारे यांनी जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर ललित मडवी साहेब मनसी सल्लागार यांच्याकडून जे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. मग ते 10 धावेने दूर आपण बघतो अर्धशतकापासून अक्षय कासार वैयक्तिक 40 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. गोलंदाज अमोल, सामनावीर फलंदाज अक्षय. इथे मात्र चांगले चेंडू हाताळणी पाहायला मिळते. अगदी कार्पेचे सारे चेंडू टोलवलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग भेटून विकेट अगदी रन घेण्यासाठी दोन्ही फलंदाज रन बनले होते. वैयक्तिक 42 या धावसंख्येवर पोहोचतोय अक्षय आणि देवांश रामवाडी संघाची धावसंख्या पोहोचते ती 57 वर 57. इथे यॉर्कर यांचा चेंडू अगदी फॉलो केलं होतं फलंदाजाला. बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू अमोल याने हाताळला होता. निर्धाव चेंडू वैयक्तिक 42 धावसंख्येवर फलंदाजी अक्षय कासार करताना आपण पाहतोय. या षटकामधील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे आखोड्यापर्यंत चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न मध्ये गॅप स्वतः आलेला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे काय घडलंय मात्र एकच धाव अखेर माघारी धाडलेली आहे. ती फलंदाज आपण पाहतोय दिशाने अक्षय कासार याला. आणि आता मात्र आपण पाहतोय वैयक्तिक 43 धावसंख्येवर तो खेळतोय. मात्र या षटकामधील केवळ 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळी मात्र स्टँडर्ड डिलिव्हर फटका केलेला आहे. खडे खडे मात्र उंची जास्त लांबी कमी आहे आणि अखेर फलंदाज बाद होताना दिशांना याची केली संपुष्टात येताना. आणि आता मात्र आदर्श शतकापासून वंचित राहावं लागेल असं वाटतंय या अक्षय कासार याला. विके मात्रे, स्वप्नील गोतारने आणि दक्ष गुरव यांची मेजवानी नक्कीच जी जाहीर केली गेली होती त्या मेजवानीपासून देखील अक्षय कासार याला वंचित राहावं लागेल.
अमोल आपण बघतोय एक्सपिरियन्स कंपेनर आहे, चांगली गोलंदाजी करताना. इथे समोर खेळल्या चेंडूला खडे खडे आणि फटका खेळल्यानंतर दोन्ही काही फोटोग्राफरला फोर्स देखील दिलेला आहे. ती विनायक याने क्या बात आहे, विनायक का विनाशक बनताना. तर अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाने प्रथम फलंदाजी देवंश रामवाडे या संघाने अक्षय कासार याच्या 47 धावांच्या जोरावर धावफलक धावा जोडलेल्या त्या 64 आणि 65 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलेलं आहे ते जरमेरी खानपे बी या संघासमोर. आणि पाहूया या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. उद्या त्यांचा आवाज आपण संपूर्ण दिवस ऐकणार आहोत. आमचे सहकारी समालोचक जे एक्सपर्ट स्कोरर देखील आहेत पिंट्या जोशी, पिंट्या जोशी सरांचा आवाज आपण सेकंड इनिंग मध्ये ऐकणार आहोत. तर थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर. चांगलं कॉमेंट्री तुम्ही ऐकली की पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बघत होता की देवांश रामवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना खूप सुरेख फलंदाजी केली. अक्षरशः धाव्यांचा पाऊस पडला. अक्षय यांनी जवळपास 43 धाव्यांवर खेळत होता. अक्षय खूप सुरेख अशी फलंदाजी अक्षयच्या बॅटमधून पाहायला मिळाली, पूर्णपणे डॉमिनेट करणारी. आणि समोरचा संघ तुम्ही पाहू शकता जरीमरी खांडपे ब संघ, खांडपे अ संघ जिंकलेला आहे. तर त्यानंतर तुम्ही पाहू शकतात की जरीमरी खांडपे ब संघाला आता धावा करायच्या आहेत त्या 65, येणारे 24 चेंडू आणि 65 धाव्यांची गरज. बऱ्याच वेळानंतर तुम्ही पाहिलं की धाव्यांचा पाऊस पाहायला मिळाला, उच्चांक पाहायला मिळाला. स्पर्धेतील 15 चेंडूमध्ये 43 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग केली अक्षयने. त्याला चान्स साथ मिळाली ती लवेश असतील, त्यानंतर दिशांत आणि विनायक. विनायक यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला, उपयुक्त षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावा पोचून ठेवल्या त्या 64वर. 65 धावा तुम्हाला कंपल्सरी चेसिंग आणि ट्रेसिंग भिवंडी ग्रामीण असोसिएशनचा हा नियम आहे. तुम्ही नेहमीच पाहतात की भिवंडी परिसरात आता भरपूरच खेळाडू शहरी संघामध्ये सुद्धा खेळताना दिसतात. खुल्या गटाचे सामने देखील भिवंडी परिसरात खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. आणि त्याचाच फायदा आता ISPL मध्ये सुद्धा झालेले आहेत. विवेक शेलार असतील, पवन केने असतील, भावेश पवार असतील, हे खेळाडू तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतात ISPLच्या मोठ्या स्पर्धेमध्ये. केतन म्हात्रे, ऋतिक पाटील हे कल्याण डोंबिवली विभागातून तुम्हाला पाहायला मिळतात. तर त्याचप्रमाणे किरण पवार, विश्वजित ठाकूर, एकटगरचा आपला अमित नाईक, हे जे खेळाडू आहेत हे संपूर्ण ग्रामीण विभागाचे खेळाडू आहेत. त्यांनी आपला खेळ उंचावला आणि रिप्रेझेंट केलंय ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेसाठी. तर या दरम्यान तुम्ही पाहू शकता आमच्या मुख्य व्यासपीठावर विष्णुजी जाधव या साहेबांचं शुभ आगमन झालं. तर वेलकम वेलकम, हार्दिक स्वागत सचिन गुणी स्मृती चषक 2026 मध्ये. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि स्पर्धा पाहू शकता सचिन एरियन स्पोर्ट्स क्लब आगरीपाडा यांच्या मार्फत संपूर्ण स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहिलंच. स्वर्गीय सचिन गुणी स्मृती चषक 2026 क्रिकेटचा जो महासंग्राम आहे, 3 दिवस चालणारी ही स्पर्धा दिनांक 23, 24 आणि 25. आज स्पर्धेतील दुसरा दिवस. सिनियर गट सध्या खेळत असताना कालच्या गटातून तुम्ही पाहिलं की प्रांचविली आज संघ पारिवली आज संघ टॉप 3 मध्ये दाखल झालेला आहे. तर आज कुठला संघ क्वालिफाय होतो ते पाहूयात. सकाळच्या सत्रामध्ये जय बजरंग धोंडा वडवली हा संघ तर क्वालिफाय झाला आहे वरच्या हाफमधून. चांगली कामगिरी केली आहे. आणि या सामन्यात देखील तुम्ही पाहिलं की धाव्यांचा उच्चांक पाहिला, ज्या धावा थांबल्या होत्या सकाळपासून 40, 45, 50 पर्यंत आम्ही जास्तीत जास्त मजल पाहिली 55 पर्यंत. पण या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील उच्चांक आम्हाला पाहायला मिळाला तब्बल 65 धावा. आता चेस करायचे 64 धावांचं भलं मोठं आव्हान डोंगर उभारलं ते प्रथम फलंदाजी करत असताना.
टीम कुठली स्पोर्ट देवान स्पोर्ट्स. तर सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले, गेम इज ऑन, प्ले फेअर, प्ले हार्ड अँड प्ले सेफ. स्ट्रायकिंग गोलंदाज तुम्ही पाहू शकता राज आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू रोशन, अंकेश याला पाहू शकतात. पहिला चेंडू उडवून दिलाय, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चौकार. पहिल्या चेंडूवर आगास केलाय, तुम्ही केला तो प्रहार होता आणि आम्ही करू तो आगास आणि चौकाराच्या साहाय्याने सुरुवात केली. चेंडू हरवला असेल तर नवीन चेंडू देण्यात यावा. चेंडू कधी हरवला फुटला तरी नवीन चेंडू तुम्हाला देण्यात येईल आणि जो चेंडू आयोजक तुम्हाला देतील त्या चेंडूंवर तुम्हाला खेळ सुरू करावा लागेल. यामध्ये कुठला चेंडू तुम्हाला बदली करून देण्यात येणार नाहीये. जर आमचे व्हॉलेंटियर्स असतील तर सीमारेषेचा थोडा ताबा घ्या. पहिल्या चेंडूवर लगावलेला चौकार दाखवून दिलाय बॅट्समन रोशन यांनी की आम्ही देखील कमी नाहीये. पहिल्या चेंडूवर तुम्ही प्रहार तर केला होता पहिल्या सत्रामध्ये, पण आम्ही देखील आता आगाज करू. टीट फॉर टॅट, जसा तसं उत्तर आता द्यावा लागेल. बॅटिंग करत असताना रोशन आणि रोशन यांच्या बॅटमधून आला तर चौकार. अकीश तुम्ही पाहू शकता, त्याच्याच बरोबर नाश्ता किंग एंडला राज यांचं स्वागत केलंय वेलकम फोरने आणि त्याचबरोबर आमच्या मान्यवरांचं देखील स्वागत केलंय विष्णू जाधव साहेबांचं. समोरच्या दिशेने लॉप केलाय, उडवलाय इनफिल्डच्या डोक्यावरून, दोन क्षेत्ररक्षक धावतात. ते लॉंग चेस आहे, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू गॅदर केलाय पण तत्पूर्वी मिळतील त्या 2 धावा. 2ने धावसंख्या पुढे जात असताना 6 या आकड्यावर. चांगली सुरुवात मी तरी म्हणेन. टीट फॉर टॅट 65 धावांचा पाठलाग करत असताना अशीच विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. 2 चेंडूमध्ये चांगला धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 6 धावा तर आलेल्या आहेत. बघूया अजूनही 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळलाय पण डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता 2 मोठे फटके लगावल्यानंतर शांत ठेवण्यामध्ये यश मिळवलं गोलंदाजाने. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल, पलटवार करावा लागेल. ब्रेक थ्रूच्या शोधात असतील गोलंदाज, कारण समोर तेवढाच मोठा ताकदीचा फलंदाज. आणि यावेळी उडवलाय स्लॉट मधला चेंडू, पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये आणि केलाय डिपॉझिट 6 धावेसाठी. सुपर षटकार. सन्मान दिला मागच्या चेंडूवर आणि यानंतर खराब चेंडूचा पूर्णपणे उपयोग करत असताना चेंडूला पाठवला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना 6 धाव्यांसाठी. 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या देखील वेग घेत असताना 12 या आकड्यावर पोचले. डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाऊन पोचले. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेचा योग्य वापर केला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करत असताना डीप मिड विकेट तुम्ही पाहू शकता. त्यानंतर लॉंग ऑन तुम्ही पाहू शकतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्सला आतमध्ये घेण्यात आलेलं आहे. शॉर्ट मिड ऑफ पॉइंट गली फर्स्ट स्लिप. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता. फुलटॉस चेंडू आहे. यावेळी योग्य दिशा दिली आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू पाठवून दिलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सुपर चौकार. एक टप्पा उसळ घेत मिळालेला हा चौकार. धावा झाल्या 16. तुम्ही मारला, आम्ही सुद्धा मारणार. आणि छत्रपती शिवाजी महाराज नेहमी एकच म्हणायचे की फोडा आणि राज्य करा. आणि तसंच राज्य करत असताना बॅटर्स तुम्ही पाहत असताना रोशन ज्याने पॉवर प्लेचं षटक अक्षरशः फोडून काढलंय. 5 चेंडूंचा सामना केला, 16 धावा धावफलकावर लगावल्या. अजूनही अंतिम चेंडू शेष आहे. बघूया अंतिम चेंडूवर किती धावा येतात आणि कशा प्रकारे फलंदाजी होते. गोलंदाज देखील थोडासा प्रेशराईज झालेला आहे. विकेट घेण्याच्या शोधामध्ये नक्कीच प्रयत्न करे. बॅटची लिडिंग एज घेतली आणि यावेळी चेंज ऑफ पेस केला. गतीला थोडासा कमी केला आणि फलंदाज होतोय बाद झेलबादच्या स्वरूपात. धक्का क्रमांक लागला पहिला टीम जरीमरी स्पोर्ट्सला. खांडपे बी तुम्ही पाहू शकतात. कारण की खांडपे अ आणि खांडपे ब असे 2 संघ आहेत या स्पर्धेमध्ये खेळताना आम्हाला पाहायला मिळालेत. चांगली फलंदाजी करत होता रोशन. वैयक्तिक 16 धाव्यांवर खेळत होता. मोठा फटका खेळत होता. त्याला पण माहिती होतं की शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर तर चौकार षटकार आला तर निश्चितच धावसंख्येला आकार मिळेल आणि जो टार्गेट आहे तो थोडासा कमी होईल. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना क्रिस आणि गोलंदाजीच्या मार्कवर
नवीन गोलंदाजाला आता गोलंदाजी करावी लागेल. धावा झाल्या 16, अजून 49 धावेंची गरज. अठरा चेंडू 49 धाव्यांची गरज अजूनही, पण चांगली कामगिरी केली आहे मी तरी म्हणेन. फलंदाज रोशन यांनी जे काम करायसाठी पाठवलं होतं ते काम तर त्याने केलंय. आता उर्वरित काम या खालच्या फलंदाजांना करावं लागेल. पहिला चेंडू स्लॉट मधला, अजून एक उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक पाहत राहिले चेंडूला बघत आणि बनले प्रेक्षक आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. आणि या दरम्यान साईड कॉल सुद्धा दिला नाहीये. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत नो बॉलचा, पण कुठल्या प्रकारचा नो दिलाय ते आपल्याला समजेनच. तर कॉल दिला नाहीये का पंच, तर नो बॉल. फिल्डर पंचांनी दंडित केले. योग्य डिसिजन. नो +1 धावसंख्या वाढेल वेगाने. 23 धावसंख्येवर तुम्ही पाहू शकता धावफलक जाऊन पोहोचलाय. नो आणि येणारा चेंडू असेल तो फ्री. म्हणजे मी तर म्हणेन सोने पे सुहागा, दुधात साखर असेल जर या चेंडूवर षटकार किंवा चौकार आलाय. पहिला चेंडूवर नो प्लस षटकार तर आलेला आहे. बराच बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केला. वाईडसाठी फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. बॅटरसाठी अजूनही संधी आहे. धावा झाल्या 24 धावा धावफलकावर तुम्ही पाहू शकता. तर जी धावगती राखायची होती त्या धावगती राखण्यामध्ये यश आलेलं आहे. तर कार्स तिथे आमची कार्स आहे ती थोडी बाजूला घ्या. 4 व्हीलर्स तिकडे आहे ती थोडीशी बाजूला घ्या. तुमच्यावर जेव्हा ऊन पडतं तेव्हा त्या काचा चमकतात आणि थोडं खेळाडूंना मिसस्टँडिंग होते, तर त्यामुळे जी कार आहे ती थोडीशी बाजूला घ्या. तर थँक्यू. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचला लगेचच. बघा खेळाची प्रचंड आवड असते प्रेक्षकांना सुद्धा. एक चांगला चेंडू, फिंगर रोल्स केले, नॅचरल ब्रेक केला आणि चेंडू येतोय तो डॉट बॉल. फ्रीटचा बॉल होता, फायदा घ्यायचा होता. मी तरी म्हणेन चेंडूवर षटकार किंवा चौकार मारायचा प्रयत्न करत होता, पण गोलंदाजाचं चातुर्य तेवढंच चांगलं. त्याने देखील सांगितलं की मी देखील कच्चा गुरुचा चेला नाहीये. यावेळी काय टर्न केला, लेग कट, अक्षरशः संभ्रमात पाडलंय बॅटर्सला समजलंच नाहीये की चेंडू वाईड जातोय का. अक्षरशः तो वाईड जाऊन म्हणजे सोडून येण्याचा प्रयत्नात होता, पण चेंडू लेग कट आला आणि बॅटला लागून एक धाव मिळाले. आमचे पंच मंथन सरांनी लगेचच कॉल केलाय. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता मंथन सर असेल मॅन फ्रॉम भोपाळ, त्यानंतर दर्शद सुरकते सर मॅन फ्रॉम दावडी, आणि त्यानंतर आमचे बापगावचे एक उत्कृष्ट असे पंच फिकी मोरवे सर, तुम्ही यांना पाहू शकता. चांगला चेंडू, यावेळी पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. ब्लॉकल पद्धतीचा आज चेंडू होता, उत्तरच नव्हतं. मी तरी म्हणेन ॲक्शन बघितली ना गोलंदाजाची असं वाटतं की तेच तर गोलंदाजी टाकतात, पण जेव्हा बॉलिंग मार्कवर येतात, बॉलिंग क्रीजमध्ये येतात, तेव्हा फिंगर रोल्स करतात, चेंडूला स्विंग करतात, थोडंसं हलक्या हाताने चेंडूला दोन्ही हाताने टर्न करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी अजून एक चांगला नॅचरल लेग ब्रेक, लेग स्पिन टाकलेला हा चेंडू. पहिला चेंडू षटकार आला, पण त्यानंतर काय कमबॅक केलाय गोलंदाजाने. मी तरी म्हणे अक्षरशः पूर्णपणे शांत ठेवण्यामध्ये यश मिळवलंय गोलंदाज अक्षय यांनी. गोलंदाजी कशी असते याचं एक उत्तम उदाहरण दाखवत असताना अक्षय पहिल्या चेंडूवर नो प्लस षटकार, त्यानंतर वाईड, पण त्यानंतरचे 3 चेंडू डॉट काढलेत, एक सिंगल आली आहे. त्यामध्ये चांगली गोलंदाजी. यावेळी लिडिंग एज घेतली आहे फर्स्ट स्लिपचा खेळाडू. झेल पकडण्याची संधी, झेल होतोय ड्रॉप, त्याचा फायदा उचलला 2 बॅटर्सने. एक धाव कंप्लीट केली, एकने धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पुढे जात असताना 26. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू असेल वाटतं, तर अंतिम चेंडू असेल या षटकातील.
शेवटचा बॉल. या षटकामधील धावा झाल्या धावफलकावर 26. असं वाटत होतं की या षटकामध्ये देखील धावांचा पाऊस पडेल, पण त्यानंतरचा जो कमबॅक आहे ना गोलंदाज अक्षयचा, अक्षरशः वाक्याने जोगा कमबॅक होता. गोलंदाजी कशी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवून देत असताना अक्षय यांनी टाकलेले आतापर्यंतचे 5 चांगले चेंडू. अजून एक नॅचरल लेग ब्रेक केला. फलंदाज पूर्णपणे शांत राहिला. त्याला समजतच नाही की अक्षय कुठल्या अँगलने गोलंदाजी करतोय. ऑफ ब्रेक करतोय, ऑफ स्पिन करतोय, लेग स्पिन करतोय, लेग कट करतोय. चेंडू समजायपूर्वी आलेली ती एक धाव. एक धावेने षटक सुद्धा समाप्त झालंय. 2 षटक समाप्त झाले. धावा झाल्या 27. गडी बाद 1. जरीमरी खांडपे ब संघ प्रथम गोलंदाजी केली, त्यामध्ये धावा खर्च केल्या तर 64. त्यानंतर फलंदाजी करायला उतरला. रोशन यांनी चांगली कामगिरी केली. वैयक्तिक 16 धावा आपल्या संघासाठी केल्या उपयुक्त अशा. त्यानंतर आकेश यांच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, पण जी गोलंदाजी आली ना शेवटच्या 6 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. पहिल्या 8 धावा खर्च केल्या एकही चेंडू न टाकताना, आणि त्यानंतरचे 6 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गोलंदाज अक्षयने. नवीन गोलंदाज विनायक तुम्ही पाहू शकता. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी आता तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. 3 ऑफिशियल पंच तुम्ही पाहू शकता. या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावा झाल्या आहेत त्या 27. 1 गडी बाद. आणि अजूनही तुम्हाला धावा करायचे आहेत, आम्ही तुमच्यापर्यंत समीकरण पोहोचवूच. 38 धावा करायच्या आहेत अजूनही. 12 चेंडू 38 धाव्यांची गरज. एक धाव कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. जशी फ्लम्बिंग झाली तसा लगेचच फायदा उचलला. 1 धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं. या धावा करणं गरजेचं आहे, कारण आता धावा बऱ्याच पाहिजेत. 11 चेंडू 36ची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. चांगला फटका आलोंदा कार्पेट जमिनीलगत घेतलेला फटका. लॉंग चेस आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून शर्यत जिंकली अखेरच्या क्षणी चेंडूने, आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. संघर्षमय चौकारासाठी सुपर 4. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 33. 36ची गरज होती. आता 10 चेंडू 32ची गरज. दहा चेंडू 32ची गरज. चांगली सुरुवात मी तरी म्हणेन आतापर्यंत दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून राहिले, पण मागचे जे 6 बॉल टाकले ना अक्षयने, खरंच त्याचा ॲनालाइज जर तुम्ही बघितला ना आपल्या टी व्ही स्क्रीनवर, तर तुम्ही पाहू शकता लेग ब्रेक, त्यानंतरचा डॉट, त्यानंतर परत टाकलेले 2 डॉट, त्यानंतरचे 2 सिंगल, म्हणजे 6 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या. आणि ज्या 7 चेंडूमध्ये 3 धावा त्याने दिल्या आहेत ना, त्याच कुठेतरी मला तरी वाटतं बॅटिंग संघासाठी मागण्या ठरणार आहेत. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर पूर्णपणे शांत ठेवला फलंदाजाला. बॅटिंग सुद्धा तेवढीच चांगली केली अक्षयने. 15 चेंडू केले, 43 धावा केल्या. मोठा फटका उडून दिला ऑन साईडच्या दिशेने. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, तोपर्यंत धावा मिळेल ती फक्त आणि फक्त एक. एकेरी दुहेरीचं समीकरण राहणार नाही. षटकार चौकार तुम्हाला आता मारावेत लागतील. जी फलंदाजी अक्षयने केली 15 चेंडू 43 धावा, तशी फलंदाजी आता तुम्हाला करावी लागेल. धावा आहेत त्या 36.
शेवटचा बॉल निर्णायक बॉल आहे. या बॉलवर टार्गेट सेट होईल. मी तरी म्हणेन किती धावांचं टार्गेट उरेल. फुल टॉस लिडिंग गेज. पुन्हा एकदा फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय. गली रिजन मधल्या खेळाडूने तो चेंडू पकडलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्यामध्ये पंकज यांना स्वतःची विकेट बहाल करावी लागेल आणि रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागलाय तो तिसरा टीम जरीमरी खांडपे बी टीमला. 6 चेंडू 24 धावांची गरज. 4 षटकार किंवा 7 चौकार. 4 षटकार किंवा 7 चौकार आता मारावे लागतील. सामना पूर्णपणे थोडासा कठीण आहे, पण कुठलाच टार्गेट हे कधी सोपं नसतं किंवा कठीण नसतं. तर यातून जो संघ विजय होईल तो लगेचच गावदेवी कोळवली या संघाविरुद्ध खेळेल. गावदेवी कोळवली या संघाला बाय देण्यात आली. तर गावदेवी कोळवली जर संघ तुम्ही आला असाल तर आमच्याकडे रिपोर्टिंग करा. गावदेवी कोळवली कोळिवली कोळिवली गावदेवी कोळिवली तुम्ही पाहू शकता. तर या संघाला बाय दिली आहे आणि त्यानंतर लगेचच दिशांत गोलंदाजीच्या मार्कवर काय फटका घेतलाय मला समजला नाही आणि पंचांचा बोट आकाशात. बॅटर्स होतोय बाद. लेग बिफोरच्या स्वरूपात धक्का क्रमांक 14 टीम जरीमरीला. मी तरी म्हणे पूर्णपणे शरणागती पत्कारली बॅट्समनने. बॅट्समनला असं वाटत होतं की चेंडू पुन्हा एकदा वाईट जातोय का, आणि त्यामुळे चेंडू पुन्हा एकदा लेग स्पिन. त्यांच्या पायावर चेंडू आदळला. पंचांचा बोट आकाशात. लेग बिफोरच्या स्वरूपात बॅटर्स बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये येत असताना सिनू त्या दरम्यान आलाय तो डॉट बॉल. आता कंपल्सरी तुम्हाला 4 षटकार मारावेच लागतील जर हा सामना जिंकायचा. तर गावदेवी कोळीवली या संघाला रिपोर्टिंग करायचं आहे आणि यातून जो संघ जिंकेन तो लगेचच नाणेफेकीसाठी सज्ज राहा. खराब चेंडू. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड. जास्ती फरक पडणार नाहीये वाईडने, कारण 23 धाव्यांची गरज आहे. अजूनही 4 षटकार तुम्हाला मारावेच लागतील. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जरीमरी खांडपे बस संघ आणि देवांश रामवाडी या 2 संघाच्या दरम्यान चालू असलेली ही लढत. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल. 3 चेंडू 23 धाव्यांची गरज. म्हणजे सामना पूर्णपणे आता खिशात आलाय तो रामवाडी या संघाच्या बाजूने. देवांश रामवाडी हा संघ पहिल्याच मॅचपासून पूर्णपणे पहिल्या डावापासून आक्रमक स्वरूपात पाहायला मिळाला. थोडासा प्रतिकार पाहायला मिळाला रोशन यांच्या बॅटमधून. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. चांगला कॅच. बिता मोने कॅच ऑफ द डे. कार्बन कमाल कॅच जर कुठली असेल तर आजच्या दिवसातील या खेळाडूच्या माध्यमातून. तर विनायक यांनी पकडलेला एक सुपर झेल. मी तर म्हणे कार्बन कमाल कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी वागवा ठरणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने एक हात टाकला आणि पर्याय पण नव्हता. मी तरी म्हणेन हात टाकण्याचा शेवटचा ऑप्शन होता. चेंडू हाताला चिकटला आणि जणू काय कॅच ऑफ द डे ठरला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विनायक यांच्या माध्यमातून. पुढील बॅटर्स तुम्ही पाहू शकतात. गणेश चांगला बॉल डॉट बॉल. अंतिम चेंडू आता या षटकातील सामन्यामध्ये पूर्णपणे शिक्कामोर्तब केलंय. मी तरी म्हणेन जरी देवांश रामवाडी या संघाने. तर देवांश रामवाडी संघ यानंतरचा लगेच सामना तुमचा असणार आहे. एक चेंडू तुम्हाला रिलीज करायचा आहे. स्विच हिटचा बॉल वाईड बॉल. पंच आमचे शाबूत आहेत. सामना संपला असला त्यांना माहिती आहे, पण तरी जो डिसिजन आहे तो पंचांना देण्याच आहे. मंथन माली सरांचा इशारा आलाय वाईट, कारण जो डिसिजन आहे तो त्यांना देण्याच आहे. भले त्यांनी वाईट नाही दिला असता सामना संपला असता, पण असं होत नाही. क्रिकेट आहे, जे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला क्रिकेट खेळावंच लागतं. उडून तर दिलाय, बघूया कॅचची संधी होते का. कॅच 2 गडी बाद झालेत या षटकामध्ये. तब्बल 3
आणि सामनावीर ठरतोय तो अक्षय, नो डाऊट, ज्याने 15 चेंडूमध्ये 43 धाव्यांची इनिंग केली आणि गोलंदाजी करत असताना विकेट्स नाही आले पण इकॉनॉमिकली गोलंदाजी केली. तर अक्षय ठरलाय मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील. तर कोळवली संघ लगेचच नाणेफेकी करून घे. तर एक सन्माननीय व्यक्तिमत्व आमचे विष्णू जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकीचा कॉल करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आम्ही त्यांना देण्यासाठी आमंत्रित करतो. तर दादा या तुमच्या शुभ हस्ते आमच्या टॉप बॉक्समध्ये आम्ही लगेचच नाणेफेकीचा कॉल करतोय. दोन संघांच्या दरम्यान देवांश रामवाडी आणि लगेचच त्यांना फाईट करेन ती गावदेवी कोळवली संघ. कोळीवली हा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यात त्यांना बाय मिळाले आणि सामना किती षटकांचा, 4 का? तर 4 षटकांची ही लढत आहे. जेव्हा तिसरी फेरी खेळतात तेव्हा तुम्हाला 3 षटकांची असते. जे काही नियम आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि कालपासून या सर्व स्पर्धा तशाच चालू आहेत. कुठल्याही संघावर अन्याय झालेला नाही आहे. कारण जेव्हा बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट सिरीज हे पुरस्कार देण्यात येतात तेव्हा या गोष्टी सर्व करून मायने राहतात. टॉस विन दादाच्या शुभ हस्ते बॅटर मॅच पण द्या लगेचच. विष्णू यादव साहेब यांच्या शुभ हस्ते लगेच आम्ही नाणेफेकी संपन्न झालेली आहे. नाणेफेकी जिंकली ती रामवाडी संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि निर्णय घेतलेला आहे फलंदाज